काय सध्या काय फील करताय, म्हणजे कसं वाटतंय तुमच्या माइंडला, कसं वाटतंय? एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कशा आहात तुम्ही? आय होप तुमचे बरे असतील. आणि आज स्पेशल डे आणि तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल की आज बड्डे आहे. तर बड्डे कोणाचा आहे, काय आहे, तुम्हाला सगळं माहिती असेल. तरी आज तुम्हाला सांगेल मी या ब्लॉगमध्ये बड्डे कोणाचा आहे. आणि भरपूर तयारी चालू आहे आमची बड्डेसाठी. मस्त बिर्याणी बनते, परत बिर्याणी बनते कारण की त्या दिवशी मी खाल्लो बिर्याणी, पण त्या टायमाला ते ज्यांचा बड्डे आहे ते नव्हते खायला. मग आता या टायमाला ते आहे, तर तुम्हाला दाखवते मी आमची काय काय तयारी चालू आहे बड्डेसाठी. कारण की बड्डे बॉय अजून आले नाही आहेत तर ठीक आहे, तुम्हाला दाखवते मी. तर गाईज बघा, बड्डे बॉय पण आलेत. काय 4 वाजता येणार होते तुम्ही? 4 वाजले नाही काय 9 वाजून गेले. बड्डे गिफ्ट आज काय बड्डे गिफ्ट? तुम्ही बड्डे गिफ्ट कसं देणार? अच्छा, आमरस. ओहो, आमरस कुछ तो मीठा हो जाए. तर गाईज यांनी आणले आमरस बनवला आईने आमरस बनवलाय. लास्ट टाइम पण त्यांनी आणले होते, आता पण आणले. आणि इथं पोरं चिल्ले पिल्ले सगळे बसलेत आणि आता बड्डे बॉय आलेत. आणि इथं माझे मिस्टर आहेत आणि इथे ताई बरोबर का हसताय? तुमचं रुसलेत म्हणून मी हसते. तू म्हणाव जा त्यांना. तर गाईज तुम्ही ऑर्डर दिलं मी करणारच ना. तुमच्याशिवाय कोण आहे मला? तुम्ही तर आहे, तुमच्यावरच राग करणार, तुमच्यावरच प्रेम करणार. आणखीन कोण? आणखीन कोण आहे? आणखीन कोण करणार? आणखीन कोणावर राग करणार? किती चेहरा चांगला वाटतो, असा चेहरा पाहिजे. थोडं रागामध्ये होती, थोडंसं टेन्शन मध्ये होती. असलं नाही, त्यांच्यावर लय पोरी फित आहेत. त्याच्यामुळे मुली त्यांच्या मागे, त्यांच्या रागपट्टी बघून, त्यांचे स्माइल नाही, त्यांचे हे लिप्स आहेत ना, लिप्स त्यांचे नशिले डोळे आहेत ना. बाबा तू फॅमिली पण वेडी होईल. कोणतरी चोरी करून घेऊन जाईल म्हणून मी टेन्शन मध्ये जरा येते. असं कसं बघा, इथे चिकन साफ होते आणि माझी ताई करते साफ चिकन वगैरे. त्यांना एकदम स्वच्छ आवडतं. असं नाही की 5-6 पाण्याने मस्त ते धुवून काढतील तेव्हाच ते चिकन नाही, पण ऍटलीस्ट 2-3 पाण्याने स्वच्छ धुतलं पाहिजे. 5-6 पाण्याने नाही, कारण त्याचं मग जे आहे निघून जाईल, कॅल्शियम वगैरे त्या पण गोष्टी निघून जातात. एवढं पण वॉश नाही करायचं चिकनला. तर ताई आज किती किलो बिर्याणी आहे? आज आपली ना टोटली तुला सांगू 5 किलोची बिर्याणी होणार आहे. आता कारण आपण 2 किलो चिकन आणि 2 किलो राईस घेतले. आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपलं साधारण 1 किलो ना 1 किलोपेक्षा जास्तच आहे, भरपूर. तर ताई आज 5 किलोची बिर्याणी करणार आहेत, मस्त एकदम. 2 किलो कांदे, 1 किलो टोमॅटो आहे, कारण जास्त आपण आंबट पण हे नाही करायचं, त्याच्यामध्ये आपण दही टाकणार आहे ना. तर चला, आता चिकन साफ होतोय आणि पटकन मी मसाला करून घेते, कारण की भरपूर उशीर झालाय. मग तुम्हाला नंतर पुन्हा रेडी झालं सगळं दाखवते मी ना. भूक लागले, जेवण झालं का नाही? झालं. राईस दाखव इकडे. हो, राईस, क्या बात आहे ताई. शिजलं का? नाही अजून, थोडंसं, फक्त 5 मिनिटं आपल्याला ठेवायचं. हा बासमती राईस आहे, दावत बासमती. मस्त एकदम मोकळा झालेला आहे. आणि इकडे चिकन बनते. राईस, चिकन या सगळ्यांनी खायला लवकर. आता सध्या तरी फक्त सुरुवात आहे, वाफलं व्हायची चालू आहे प्रोसेस. आणि इकडे मसाला वगैरे आपण करून ठेवलेला आहे. गाईज बघा, बिर्याणीमध्ये मसाला वाटून बनवतात ताईची वेगळी रेसिपी आहे. नक्की जर तुम्ही सांगाल मला, कमेंट येतील चांगले भरून, तर आम्ही सांगू तुम्हाला. त्यामध्ये ऑलरेडी लसूण आणि अद्रकची पेस्ट आपण टाकलेली आहे, ह्याच्यामध्ये थोडी आपण त्या मसाल्यांमध्ये सुद्धा टाकणार आहे. ह्याच्यामध्ये ताई अख्खा पण हे आहे ना, त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी मॅरिनेट करण्यासाठी सगळं टाकलेलं आहे. अख्खे कांदे वगैरे आहेत ना? हा, ह्याच्यामध्ये अख्खे कांदे पण टाकलेले आहेत ना. आपण अर्धा किलो आहे ना, अख्ख्या कांद्यावरती चिकन टाकलेले फोडणीला. अच्छा. आणि बाकी जे आहे ना 1.5 किलो कांदे आपण तिथे वाटणामध्ये घेतलेले, म्हणजे टोमॅटो आणि 1.5 किलो कांदे. ह्यामध्ये 1.5 किलो कांदे आणि 1 किलो टोमॅटो आहे. हा, ओके. आणि ते साधारण 10 कुड्या लसणाच्या आणि
अद्रक 1/4 किलोच्या आसपास असेल. याच्यामध्ये अर्ध टाकलेले, थोडं तिथे ठेवलेले. ठीक आहे. तर गाईस बनते जेवण. मला तर भूक लागले, भरपूर भूक लागले. आता कधी होतोय आणि मी खाणार बसून बरोबर टोपामध्ये घेऊन सर्व जेवण. आज तुला टोपामध्ये भेटणार नाही, आज आम्ही तुला ताटामध्ये देणार. नाही, आज मी खाणार टोपामध्ये. ते पण मध्ये कुठला मी टोपच ठेवणार नाही, टोप घासून घेते लगेच. हे टोप ठेवणारच नाही मी. आता यात खाणार, या टोपामध्ये. गाईस मी यात खाणार आहे आज, या टोपामध्ये. काय बोलताय, काय बोलताय? त्याच्यामध्येच बिर्याणी सेट करायची मोठ्या टोपामध्ये. आजची बिर्याणी जरा जास्त आहे. ओके. सुगंध मस्त येते ताई, एकदम छान. तुम्ही अजून त्याच्यामध्ये टाकायचं बाकी आहे. लाईट वगैरे बंद करून. का आई गरम होते का? आईचं जेवण टायमावरती असतं. त्यांना टायमावर जेवण वगैरे द्यायला लागतं. तर आई जेवण वगैरे बसले मस्त आहे की नाही. लाईट्स वगैरे ऑफ केलेत. तर चला. पोरं कुठे आई? आहे ना, मस्त मजा करतायत गॅलरीमध्ये. तर गाईस इथं तुम्ही बोला असेल पोरं कुठे आहेत. टी व्ही पण ऑफ आहे घरामध्ये. काय पोरं अंधेरा केल्या पोरांनी. हे बघा पोरं. आणि छोटीवाली झोपली. हां, बारकी झोपली आराध्या. आणि यांची मजा बघा. ए बच्चे लोग काय का पार्टी चल रहा है तुम लोग का? काय का बातो का पार्टी? कसं वाटतंय तुम्हाला? मस्त एसी का हवा आ रहा है नेचुरल. आई की नहीं? फिर और तो कान में डाला है वो सुनाई दे रहे हैं मैं क्या बोल रही हूँ? हाँ नहीं चल रहा, नहीं पॉज किया. इन लोग बात करें, मेरे को ये करने का, गैस करने का. क्या तुम लोगों को पता है आज बिरयानी बन रही है घर में. पता है? तो किस किस को भूख लगी है? नहीं ना कोई. हाँ, तर काय बोलणं काय यूट्यूब फॅमिलीला? यूट्यूब फॅमिली आय लव्ह यू. असंच माझ्या काकीला सपोर्ट करत जावा. ती खूप चांगले ब्लॉग्स बनवते. चुम्मेश्वरी. बाय बाय. एक नंबर मशीन आहे गाईज. विक्रम भाऊंना इतकं रिलॅक्स वाटतंय ना, खूप रिलॅक्स. म्हणजे त्यांना असं वाटतंय ना, अरे स्वर्ग गाठलाय मी. काय सांगू, मी सांगू शकत नाही त्याच्याबद्दल काय. इतकं मी ना आनंद घेते सध्या. बघा डोळे बंद करून ते पण डोळे बंद आहेत. विक्रम भाऊ तुम्ही काय फील करताय सध्या? सांगा ना मला थोडक्यात. अप्सरा बाजूला बसले. म्हणजे स्वर्गात तर अप्सराच तुम्हाला आणि जमिनीवर पण अप्सरा पाहिजे. फक्त मशीन बद्दल तुम्ही सांगा की तुम्ही काय फील करताय. मशीन बद्दल मस्त अप्सरा बाजूला बसले. इंद्रदेव मला दारू पाजतोय. बाजूला आई बसले तुमचे. हो मग इंद्रदेव ती देवी बसले बोललो ना मी पाठी. तुम्ही काय सध्या काय फील करताय, म्हणजे कसं वाटतंय तुमच्या माइंडला, कसं वाटतंय? गाईज रात्री 2:30 वाजता आमच्या घरामध्ये हे चाललंय. बॉडीचे जेवढे पण पार्ट्स आहेत ना, पेन रिलीफ आहे ती मशीन सगळ्यांनी घ्यावी, माझी अशी इच्छा आहे. ज्यांना बॅक पेन, ज्यांना पायाचं दुखणं आहे त्यांनी ही मशीन घ्यावी आणि खूप प्रमाणात त्यांना आराम पडणार या मशीननी. गॅरंटी. खूप खूप मस्त वाटते. कारण मला जेव्हा या पायाच्या नसा आहेत ना माझ्या टाईट झालेल्या ना, त्या ह्याच्यामुळे ना पूर्ण रिलीफ झालेले आहे या मशीनने. तर गाईज आता पायाचं झालं, आता चालू आहे बॅक. आता माझ्या भावाला बॅक साइड पेन साठी त्या मशीनचा यूज करतोय. इन्स्ट्रुमेंट बघा कोणती वेगळी. लाईट लावा ना. हे बघा ह्या 2 आहेत. हे बघा या 2 आहेत. ही पायासाठी आपण ज्या पायाच्या पोटऱ्या आहेत ना त्याच्यासाठी ही यूज करतो. हे जी माहिती पाहिजे ना साठी यूज केली, हेड साठी. आणि आता ही तिसरी यूज करतायत. बघा तुम्ही व्यवस्थित बॅक साठी दाखव. ही बॅक साठी माझ्या भावाला खूप आराम वाटतोय त्या मशीनमुळे. रिलीफ फील होते माझ्या भावाला. गाईज बघा बघून इतकं बरं वाटतं आपल्याला. जेव्हा आपलं स्वतः बघ किती बरं वाटेल तेव्हा समजायचं की खरंच त्याला आराम पडतोय म्हणून. हा हो. कसं वाटतं तुम्हाला? आणि आय एम नॉट इंटरेस्टेड प्रमोशन करण्यामध्ये. हा करत नाही, माणसांना वाटून प्रमोशन वगैरे करताय म्हणून असं. पण खरंच या मशीन मध्ये जो आराम माणसाला भेटतो ना तो रिअल आहे, खरोखर आहे. ताई 500 रुपये संपले प्रमोशन मध्ये.
मला ह्याच्यासारखं खायला देणार नाहीये, पण मी बोलते माझ्या भावाला बरं वाटतं ना म्हणून मी सांगते की खरंच मशीनचा यूज, आणि मी स्वतः यूज केले म्हणून मी सांगते. आणि मशीन एक गाईज बघा कशी मशीन चालते ती स्मूथली एकदम. आम्ही कंपनीचं प्रमोशन करतो. जेवण झाले मस्त बिर्याणी गरम गरम आणि इथे बसले आराध्या जेवायला. रात्री 3 वाजलेत बराबर आणि आम्ही जेवतोय. फुल एन्जॉयमेंट चालू आहे आमचं. इथं माझे मिस्टर. तो कसं वाटलं जेवण तुम्हाला? मस्त, एक नंबर. एक नंबर आहे ना. ताईने जेवण केलं मस्त भारी. तुम्हाला कसं वाटलं जेवण? तुमच्या बायकोने जेवण केले बिर्याणी है ना. तर गाईस मस्त जेवण झालं छान. माझी बायको आणि या तुम्ही पण जेवायला सगळ्यांनी. आता जेवण वगैरे मस्त छान झालंय. काय होत आहे गाईज? तर गाईज आम्ही जेवण घेतो, जेवण वगैरे झोपतो आरामशी. माझ्या पाया येत आहे. झोपतो आरामशी मस्त येतं. तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा हा ब्लॉग एवढंच. भेटू नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.